क्या बात है। जय जवान क्रीडा मंडळ गोविंदा पथकातर्फे शिवसेना युवा सेना प्रमुख श्री आदित्यजी ठाकरे साहेब, जोगेश्वरी पूर्व विधानसभा आमदार श्री बाळानर साहेब आणि शिवसेनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। जय जवान क्रीडा मंडळ गोविंदा पथकातर्फे त्यांचे या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत। मी विनंती करतो उपाध्यक्ष श्री सुभाष खेतले कृपा करून त्यांनी या ठिकाणी सन्मानासाठी उपस्थित राहायचं आहे। आपले दिंडोशी विधानसभेचे आमदार श्री सुनील प्रभू साहेब यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत। सन्माननीय युवा सेना प्रमुख श्री आदित्यजी ठाकरे साहेब, सर्व या 50व्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आपल्या या प्रमुख पाहुण्यांचं आपण हार्दिक स्वागत करणार आहोतच। त्याचबरोबर आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान, आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान, पण पुन्हा एकदा भारत देशा बनवू हिंदुस्थान, जय जवान क्रीडा मंडळाचे अध्यक्ष श्री सुहास बाने, उपाध्यक्ष सुभाष खेतले, सेक्रेटरी मयूर पोर्लेकर, उपसेक्रेटरी मनोज मयेकर, खजिनदार अजित राणे, उपखजिनदार योगेश सुर्वे आणि आपले प्रशिक्षक श्री संदीपजी ढवळे यांच्यातर्फे या ठिकाणी सन्माननीय श्री आदित्यजी ठाकरे यांचा सन्मान होत आहे। छत्रपती शिवरायांची भेट या ठिकाणी आपण सादर करत आहोत। त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित आमदार श्री सुनील प्रभू साहेब, आमदार श्री बाळानर साहेब, विभाग प्रमुख विश्वनाथ सावंत साहेब, शाखा प्रमुख मंदार मोरे साहेब आणि त्याचप्रमाणे सन्माननीय सर्व शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार करत आहोत। या जोगेश्वरी पूर्व विधानसभेमध्ये जर जय जवानवर आणखी कोणी प्रेम केलं असेल ते आपले सन्माननीय बाळानर साहेब, आपल्या घरातले जे कुटुंब प्रमुख ज्यांचं सहकार्य नेहमी लाभलं हे आपले लाडके बाळानर साहेब। मी विनंती करतो आदित्यजी ठाकरे साहेब यांना की त्यांनी या संपूर्ण जय जवान गोविंदा पथकाच्या परिवाराला 2 शब्द सन्मानान धन्यवाद। मी आदित्य साहेबांना विनंती करतो, आपल्या समोर आपलाच एक तरुण वर्ग नेहमी तुमचा चाहता राहिलेला आहे, त्यांना तुम्ही 2 शब्द मार्गदर्शन करावे। धन्यवाद। धन्यवाद। तुम्ही सांगितलं माझं चाहता, पण मी खरं तुमचं चाहता आहे, कारण दरवर्षी मी पाहतो
जय जवान मंडळ आपलं पराक्रमच्या पराक्रम गाजवत असतं. आणि मला आत्ताच बाळानरजी सांगत होते की तुम्ही ह्या मैदानात इथे प्रॅक्टिस करता. इथे जन्माला आलेलं मैदान म्हणजे मंडळ, ह्या मैदानात तुम्ही जगात आता प्रसिद्ध झालेला आहात, जग गाजवत असता. पण खरोखर 50 वर्ष पूर्ण होत असताना देखील तुमचा जोश, तुमचा उत्साह तोच आहे. जिंकण्याची जी एक नेहमी जिद्द असते की आता आपल्याला हंडी फोडायचीच आहे, ती देखील, आणि थर लावायचं, हे सगळं आहेच. पण मी खास करून तुमचे प्रशिक्षक जे आहेत त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो. एक प्रथा, एक परंपरा, त्याचसोबत एक अनुशासन हे चालवणं हे खूप गरजेचं असतं. आज हनुमान जयंती देखील आहे आणि थर हा विश्वासावरच नेहमी इथे रचला जातो, बरोबर ना? म्हणजे आपला विश्वास जर असेल तरच आपण वरती चढू शकतो, नाही तर नाही चढू शकत. मला वाटतं आयुष्यात पण हेच महत्त्वाचं असतं आपल्याला शिकणं, की कधी कधी आपण एकदम वरती असतो, कधी कधी आपण मध्ये असतो, कधी कधी आपण खालती असतो, पण आपल्या खांद्यावर जो कोणी उभा राहत असतो त्याला तो विश्वास देणं गरजेचं असतं, ती निष्ठा एक दाखवणं गरजेचं असतं. आज तेच प्रतीक मला इथे सांगायचं आहे. कारण आज जेव्हा जेव्हा मी हनुमान चालीसा प्रत्येक दिवशी म्हणत असतो, जेव्हाही माझ्या त्या काही ओळी आत्ता गेल्या 2-3 वर्षात अजूनही मला जास्ती जाणवायला लागल्यात की राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपती की दासा. ते प्रेम जे आहे, ते निष्ठा आहे, ह्या 4 ओळींमध्ये ती आलेली आहे. आणि आज हनुमान जयंती साजरी करत असताना, बजरंगबलीची ताकद, त्याची प्रेरणा घेत असताना, त्याच्याकडून आशीर्वाद घेत असताना, मला वाटतं ह्या मंडळासाठी असेल किंवा आपल्या सर्वांना एक असेल, आयुष्यात जो विश्वास आहे तो फार महत्त्वाचा आहे. तो विश्वासाला तडा जाऊ देणं हे काम एकमेकांसोबत तर आहेच, पण वाटतं मंडळ म्हणून तुमच्यावर जेवढ्या लोकांनी विश्वास ठेवला आहे, तुमच्यापासून ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करीन की आपल्याला ती संपूर्ण ताकद मिळो आणि असंच तुमचं ऐश्वर्य, असंच तुमचं नाव जगप्रसिद्ध होत जावं, हीच ईश्वरचरणी आज प्रार्थना करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून अभिनंदन करतो. नाव जय जवान आहेच, मला वाटतं त्याच्यात जवानांचा सन्मान आहे, तुमच्या आपल्या वयोगटाचा सन्मान आहे, तरुणांचा सन्मान आहे. आणि आपल्या देशाला आज जी गरज आहे ती जय जवान, जय किसान आणि जय कामगार. मला वाटतं हे सगळे आपण मुंबईकर म्हणून एकत्र जर आलो तर निश्चितपणे आपण करू शकू. पुन्हा एकदा शुभेच्छा देतो, इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. धन्यवाद आदित्य साहेब. खरं तर आज आमचं भाग्य की आपण या ठिकाणी या जय जवान गोविंदा पथकाच्या कर्मभूमीला साथ दिले. जय जवान क्रीडा मंडळ खरं तर शिवसेनेचे अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते, पदाधिकारी आजही आपलं शिवसेनेवरचं प्रेम कायम ठेवून आहेत आणि हीच आपली पुण्याई आहे. पुन्हा एकदा संपूर्ण जय जवान गोविंदा पथक परिवारातर्फे सन्माननीय श्री आदित्य ठाकरे साहेब, सन्माननीय श्री बाळानर साहेब, सन्माननीय श्री सुनील प्रभू साहेब, मंदार मोरे साहेब, विश्वनाथ सावंत साहेब आणि सर्व शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या, पदाधिकारी